कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दईशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी. सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन. आपल्या सर्वांना वंदन करून आजच्या चिंतनाला प्रारंभ करूया. कालच्या चिंतनाच्या सुरुवातीलाच आपण 5वा श्लोक 6व्या अध्यायातील सुरुवात केलेला होता आणि त्याच्यावरला 67 नंबरच्या ओवी आणि 68 नंबरच्या ओवीचा विचार चालू होता. उद्धेरदात्मन आत्मानम ना आत्मानम अवसादयेत आत्मेव हि आत्मनो बंधूर आत्मेव रिपुरात्मना. आपल्यावर किती मोठी जबाबदारी शास्त्रानं टाकलेली आहे या श्लोकावरून आपल्या लक्षात येतं. कारण यामध्ये वर्णन केलेलं आहे की संसार समुद्रामध्ये बुडलेल्या जीवाला जर वर काढावे किंवा आत्म्याला अधोगतीला नेऊ नये, आपणच आपले मित्र आहोत आणि आपणच आपले शत्रू आहोत. उद्धार करून घ्यायचा असेल तर आपला आपण करून घ्यावा आणि अधोगतीला जायचं असेल तर आपलं आपणच जावं, असं वर्णन केलेलं आहे. आणि म्हणून आपणच आपले मित्र असतो जर आपण आपला उद्धार करून घेतला तर, आणि आपणच आपले शत्रू असतो जर आपण आपलं कल्याण नाही करून घेतलं तर. या ठिकाणी सद्गुरूंना, शास्त्राला, संतांना दोष देणं, भगवंताला दोष देणं हे इथं पूर्णपणे नाकारलेलं आहे. या ठिकाणी स्वतःवर फार मोठी जबाबदारी आहे परमार्थ क्षेत्रामध्ये. म्हणूनच त्याला आपण म्हणतो स्वशब्द त्यामध्ये आहे. नेहमी स्वशब्दाला फार महत्त्व आहे परमार्थामध्ये. त्यामुळे स्वशब्द हेच दाखवतो की जे तू काय करतोस ते तुलाच प्राप्त होणार आहे, ते तुझ्याकडंच येणार आहे. मग जे काही करायचं असेल तर उद्धाराच्या मार्गाने जर तू गेलास तर तुझा उद्धार होईल. संत आणि शास्त्र गुरु सांगतात त्याप्रमाणे जर तू वाटचाल करायला लागलास तर तिथं जे पोचलेत संत आणि गुरु तिथं ते तुला घेऊन जाते. आणि जर त्यांच्याप्रमाणे नाही वागलास तर तुझा अधपात आहे. इथं काय म्हणलेलं आहे, न आत्माना अवसाद येतं, म्हणजे आत्म्याचा अधपात करून घेऊ नका, म्हणजे स्वतःचा अधपात करून घेऊ नका. आत्म्या शब्दाचा अधपात होतो हा शाब्दिक शब्द फक्त वापरलेला आहे. शब्दार्थ जर त्याचा बघायला गेलो तर आत्म्याचा अधपात असं न होता स्वतःच तो जीव स्वतःचं नुकसान करून घेतो. आणि मनोवर्णन करताना म्हणतात की तो त्याचा मित्र होतो. जर त्यानं स्वतःशी प्रामाणिक राहून निष्ठेनं सगळी सेवा केली तर तोच त्याचा मित्र होतो आणि तोच त्याचा शत्रू बनू शकतो. अशा दोन्ही अर्थानं हा श्लोक सांगतो. प्रयत्नवादाला फार मोठं महत्त्व या ठिकाणी दिलेलं आहे. या ठिकाणी प्रारब्धवाद बाजूला काढलेला आहे. श्रीगुरू सांगतील आणि श्रीगुरू मला तारून नेतील या भूमिकेवर सतत राहून आपण आळसात पडणाऱ्या शिष्यांना ही धोक्याची सूचना दिलेली आहे की आपण काहीच करणार नाही, ते करतील ते देव करतील, सद्गुरू करतील, किंवा मी काहीतरी करतोय ते आणि तीर्थयात्रा मी ज्या केल्या त्या पुण्याच्या जोरावर मी तरून जाईल. हे सगळे भावडा आशावाद खोडून टाकला आहे भगवद्गीतेनं. आणि म्हणून इथे विचार करायला लावणाऱ्या 2-4 ओव्या माऊलींसुद्धा सांगितलेल्या आहेत. माऊली बोलतात 67 नंबरच्या ओवीमध्ये, तेव्हा हसूनी कृष्ण म्हणे तुझे नवल नाहे बोलणे कवनाशी काय दिजेल कवने अद्वितीय येते. अद्वैतामध्ये कोण कुणाला देणार आहे म्हणून हसलेत भगवान श्रीकृष्ण. अर्जुनाच्या प्रश्नावर, कारण 66 नंबरच्या ओवीमध्ये प्रश्न केलेला आहे, सांगे तया ऐशी योग्यता कवने दिजे. अशा योगारूढ पुरुषाला अशी योग्यता जीवनमुक्ताला कोण देतं. त्यावेळी भगवंत हसून म्हणतात कोणी कुणाला योग्यता देत नाही, कोणच कुणाला अधिकारपदापर्यंत घेऊन जाऊ शकत नाही. कृपा, आशीर्वाद हे शब्द अगदी प्रयत्नासाठी उपयोगी पडतात. प्रयत्नांती उपयोगी पडणारे शब्द कोणते असतील तर कृपा आणि आशीर्वाद. प्रयत्न न करता मी मग कृपेवर आणि आशीर्वादावर जगतो म्हटलं फार चुकीची गोष्ट आहे. कालच्या आपण विचारात घेतला होता की नुसतं
डोकं पायावर ठेवून सद्गुरूंच्या किंवा देवाच्या पायावर डोकं ठेवून भागणार नाही, किंवा सद्गुरूंचा हात माझ्या माथ्यावर ठेवल्यामुळं माझं फारसं काय सुधारणा होणार नाही. कारण आपण मागची जरी उदाहरणं बघितली तर खूप मोठे संत होऊन गेले, त्यांच्या सहवासात खूप लोक आले असतील, लाखो लोक आले असतील, त्यातले तरुण किती गेले. हा मुद्दा जर लक्षात घेतला तर नुसत्या दर्शनानं, नुसत्या कृपा आशीर्वादानं उद्धार होणार नाही. त्यासाठी स्वतःचे प्रयत्न आवश्यक आहेत आणि नुसत्या प्रयत्नानं ते साध्य होणार नाही. म्हणून संत, सद्गुरू, शास्त्र, भगवंत यांच्या कृपा आशीर्वादाचाही विचार केलेला आहे शास्त्रानं. त्यांच्या कृपा संपादित कराव्यात, पण संपादित करण्यासाठी स्वतःचा अधिकार मात्र तेवढा प्राप्त करावा. अधिकार नसेल आणि जर मला नुसती कृपा असू दे, माझ्यावर आशीर्वाद असू दे, काही मंडळी तरी अगदी आम्ही पाहिलेले आहेत, परमपूज्य काकांना नमस्कार करताना त्यांचा हात ओढून घ्यायचा आणि आपल्या डोक्यावर ठेवायचा. काय विचित्र आणि गंमतशीर पद्धत आहे. हे विचार केला तर आपल्याला वेगळं वाटणार की हास्यास्पद सगळ्या गोष्टी आहेत. ही त्यांच्यातून प्रेरणा होऊन त्यांनी डोक्यावर हात ठेवणं वेगळं आणि आपण त्यांचा हात ओढून घेणं वेगळं, तसा प्रकार हा आहे. म्हणून कृपा जी आहे अशी ओढून ताणून होणार नाही आपला उद्धार. त्यासाठी स्वतःची पात्रता अगोदर तयार करणं फार गरजेचं आहे. म्हणून कवनाशी काय दिजे, कवनाशी काय दिजेल कवने, कोणी कोणाला काय देईल, अद्वैती ये. हे सगळं अद्वैतातलं आहे. हे द्वैतातला देवाणघेवाण घडत असते, कारण दोन असतात म्हणून. इथं अद्वैतात कोण कुणाला काय देणार आहे. त्यामुळे ज्ञान देण्याची आविर्भाव भगवान श्रीकृष्णाने सुद्धा दाखवला नाही. आम्ही तरी काही दाखवायची काही गरजच नाही. मी कुणाला तरी ज्ञान देतो, हा जो भाग आहे ना, हा पूर्णपणे चुकीचा आहे. हे खोडून काढलं या श्लोकामुळं की तो त्याचा तोच उद्धार करून घेणार आहे किंवा त्याचा तोच बुडणार आहे. बुडायचा असेल तर तूच बुड आणि उद्धार करायचा असेल तर तुझा तू उद्धार कर. हे वर्णन फार दिलेलं भगवद्गीतेतलं जे आहे ना, खूप आपल्याला लागू पडणार आहे. आपल्या प्रयत्नाखेरीज आपली सुधारणा होत नाही, हा मुद्दा त्यातला आहे. तप पाहिजे, साधना पाहिजे, आपलं काहीतरी कष्ट पाहिजेत आणि तेवढा अधिकार कमवावा. आणि अशा अधिकार संपन्न एखाद्या जीवाला सद्गुरू किंवा संत किंवा भगवंत आशीर्वाद द्यायला तयारच असतात. बसलेतच ते आशीर्वाद द्यायला. पण आपण तर तिथंपर्यंत जायला पाहिजे ना. ते एका ठिकाणी आहेत, आपला प्रवास तिथंपर्यंत व्हायला पाहिजे, ते इकडे येणार नाहीत. हा त्यातला मुख्य मुद्दा आहे. आपण तिथंपर्यंत जायला पाहिजे. काल आपण उदाहरण घेतलं होतं, विहिरीतलं पाणी आणायला विहिरीजवळ आपल्याला जावं लागेल, विहीर आपल्या घरात येणार नाही. म्हणजे चालणं हा उद्धार करून घेण्याचा मार्ग आहे. माझे प्रयत्न आहेत त्यामध्ये की विहिरीपर्यंत मी चालत गेलो, ते पाणी घेऊन घरी आलो आणि मी माझी ताण भागवली. म्हणजे मी माझं काम केलं, प्रयत्न केले म्हणून माझी ताण भागली. विहिरीनं माझी ताण भागवली म्हणण्यापेक्षा विहीर आहेच. कुठं विहीर कधी आशीर्वाद येते, त्यांच्या जवळ गेल्यावर. त्यांच्या जवळ जाणं म्हणजे चालत जाणं ही साधना आहे. तिथंपर्यंत गेल्यावर मग आशीर्वाद आहे. हे अधिकार एखादा प्राप्त करावा लागतो, त्याशिवाय एखादी गोष्ट मिळत नाही. म्हणून म्हणतात कोणाला काय देतं. आणि त्यासाठी फार सुंदर असा दृष्टांत अविद्येचा माऊलीने दिलेला आहे 68व्या ओवीमध्ये. आणि त्याच्यावर आपलं चिंतन काल चालू होतं. काल आपण बोललो होतो की ते चिंतन अजून संपलेलं नाही, आपण कंटिन्यू करायला लागलो. ते पै व्यामोहाची आसे जे बळिया अविद्या निद्रित होईजे, ते वेळी दुःस्वप्न हा भोगीजे जन्म मृत्यूचे. हा कुठल्या सेजेवर झोपलाय? व्यामोहाच्या म्हणजे भ्रांतीच्या सेजेवर. सेज आहे, अंथरूण आहे भ्रांतीचं. बळिया अविद्या निद्रित होईजे, बलवान अशी जी अविद्या आहे त्या अविद्येच्या निद्रेमध्ये हा पहुडलेला आहे. म्हणजे झोप आहे अविद्येची, अंथरूण आहे भ्रमाचं. आणि त्यावेळी स्वप्न जे पडणार आहे ते कुठलं स्वप्न पडेल? मग चांगलं पडेल का? नाही पडणार. वर्णनच केलंय, जर भ्रांतीत राहिला, अविद्येत राहिला तर स्वप्न सुद्धा दुःखदायकच आणि जन्म मृत्यूचंच पडणार. संसार हे त्याचं स्वप्न आहे. संसारात येणं, जन्माला येणं हे स्वप्नाचं त्या फळ आहे. जे स्वप्न म्हटलेलं आहे ना, ते स्वप्न म्हणजे संसार, स्वप्न म्हणजे जन्म मृत्यूचे, स्वप्न भोगीजे शब्दच वापरलेला आहे. दुःस्वप्न म्हणजे वाईट स्वप्न, भोगीजे जन्म मृत्यूचे म्हणजे परत परत यायला लागतं. त्याचं वर्णन या ओवीमध्ये माऊलीने केलेलं आहे. त्यामुळे अविद्या ही फार बलवान आहे. म्हणून विचार करायला आपण लागलो तर शरीर, इंद्रिय, मन ही सगळी प्रकृतीची कार्य आहे.
जगाशी संबंधित असणाऱ्या या सगळ्या गोष्टी आहेत आणि स्वरूपाचं जे आहे ते परमात्म्याशी असलेलं जे ऐक्य आहे ते मूळचं आहे. मी जगाशी ऐक्य करायला गेलो तर माझं ऐक्य जुळत नाही, म्हणून जगात आणि माझ्यात संघर्ष कायम राहतो. प्रकृतीमध्ये आणि माझ्यामध्ये संघर्ष कायम राहतो, कारण देहाच्याद्वारे प्रकृतीचं जुळतं. देह आणि प्रकृती एकाच प्रकारच्यातली एकाच प्रकारातले आहेत. पण स्वरूप आणि परमात्मा म्हणजे जीव आणि परमात्मा आत्मा ही एका प्रकारातले आहे, म्हणून त्यांचं मूळचं ऐक्य सांगितलेलं आहे. म्हणजे स्वरूपाचं परमात्म्याशी असलेलं हे जे आहे ते मुख्य समानाधिकरण शब्द वापरतात, तो शास्त्रीय शब्द त्यासाठी वापरलेला आहे. आणि इतर गोष्टी आपण ज्यावेळी जमवायला जातो ना, हे बाधित अनुवृत्तीनं त्यावर ठिकाणी जावं लागतं. म्हणजे हितवर्णन करताना म्हणतात हे समान गुणधर्माचे आहेत आणि समान गुणधर्माच्याने समान गुणधर्माकडे जावं. आपण जायला लागलोय उलट्या मार्गानं. त्या शरीर आणि प्रकृती यांचं मुख्य समानाधिकरण आहे. आपण जुळतो शरीर आणि प्रकृतीचं, कारण प्रकृतीमध्ये जे घटक आहेत तेच शरीरामध्ये आहेत. परंतु जीव आणि आत्म्याचं जे ऐक्य सांगितलेलं आहे शास्त्रानं, त्यामध्ये त्यांचं समाधानीकरण आहे. त्यामुळे स्वरूपाला प्रकृतीशी जोडल्यामुळं अविद्येचं जीवावरती आक्रमण व्हायला लागलेलं आहे. आपण जोडायला लागलोय माझं स्वत्व त्या प्रकृतीशी जोडून घ्यायला लागलो, मग मला शांती कशी प्राप्त होईल सांगा. प्रकृतीत असणारे विकार, प्रकृतीतले गुण, गुणातले चढ उतार हे सगळे माझ्यामध्ये उतरतात, कारण मी संग केला प्रकृतीचा म्हणून. मग त्यातल्या विकार माझ्यात आल्यावर मला स्वस्थतेचा आणि शांतीचा अनुभव येणारच नाही, हे शास्त्र सांगतं. त्यामुळे जीव आणि आत्मा यांचं जे मुख्य ऐक्य आहे त्या मुख्य ऐक्याचा विचार सतत करणं फार गरजेचं आहे. म्हणून प्रकृतीपासून विचाराने बाजूला गेल्याशिवाय, जगापासून विचारानं बाजूला गेल्याशिवाय, म्हणजे जगसत्यत्वाची भ्रांती आणि देहसत्यत्वाची भ्रांती टाकल्याशिवाय, ती भ्रांतीची सेजच आहे ना. भ्रांत जे शब्द वापरलाय तो व्यामोहाचीनी सेजे, म्हणजे त्या भ्रांतीच्या सेजेवरती तो झोपलेला आहे आणि झोप भोगतो ही अविद्येची निद्रा भोगतो आहे. आणि म्हणून त्याला असं स्वप्न पडतं. त्यावरती उपाय म्हणून सांगितलेला आहे की प्रकृतीपासून, जगापासून, या सगळ्या जड गोष्टीपासून विचारानं त्याची आसक्ती टाकून द्यावी. हा एक स्वतंत्र मुद्दा आपल्याला शास्त्र सांगतं. म्हणून जरासं चिंतनाची उभी आहे, म्हणून थोडंसं विषयांतर आपण त्याचं करून घ्यायला लागलेलं आहे. हा फार गरजेचं आहे आपल्याला साधनेसाठी. म्हणून जर आपली माझी अविद्या जर घालवायची असेल तर मी भ्रांतीतूनच बाहेर पडायला पाहिजे ना. अंतरुणावरून त्या उठायला नको काय. मग ते अंतरुण आहे भ्रांतीचं. मग ती जगत सत्यत्वाची असेल किंवा देह सत्यत्वाची असेल किंवा कर्तृत्व भोक्तृत्वाची असेल, संघाची असेल, खरी संघाची आहे. प्रकृतीशी संघ केला म्हणून असंघाची संघ झाला तर हा प्रकार असा असंघ शब्दाचा अर्थ आहे नको त्याच्याशी संघ केल्यामुळं असा प्रकार घडायला लागतो आणि त्याचं ऐक्य मूळ जुळत नाही. म्हणून इथं माऊली वर्णन करतात की प्रकृतीपासून विचारानं बाजूला गेल्याशिवाय आणि माझं मूळचं कुणाशी जमते ही जमवणारी कुंडली जुळवून घेतल्याशिवाय माझं बरोबर होणार नाही. मागच्या चिंतनामध्ये आपण बघितलेलं आहे. मग घटस्फोटच घडतो का, पत्रिका जुळली नाही म्हणून. ही पत्रिका जुळवून आहे, जीवाची आणि आत्म्याची पत्रिका जुळते, पण जुळवायला जातो कोण. मी जीव हा काय करतो तर बाहेर भटकायला लागतो. जीवाला जीव पण तसंच शिल्लक ठेवतो आणि जगाशी संबंध ठेवायला जातो. आणि म्हणून हिथं हा जन्म मृत्यूचं स्वप्न त्याला पडणार आहे, अन्य कुठलंही स्वप्न पडणार नाही. एखादी सामान्य निद्रा असते ना, त्या सामान्य निद्रेमध्ये सुद्धा आमचं रोजचं अंथरूण, त्यावर आपण झोपलो, त्यात निद्रा आहे आणि त्या निद्रेमध्ये समजा मला स्वप्न पडलं की मी भिकारी झालो. का स्वप्न पडते ते तर त्या पद्धतीचा विचार आहे आणि तसंच स्वप्न मला पडतं. तसाच विचार इथे सांगितलेला आहे. म्हणून ज्ञानयोगाचा साधक जर असेल, एखादा असेल, तर तो विवेक वापरेल आणि प्रकृतीपासून बाजूला जाईल. म्हणजे ज्ञानयोगाचं साधन करणारा जो एखादा अधिकारी साधक असेल तर तो काय करेल, विवेक हे साधन वापरेल आणि विवेकाच्या साधनानं प्रकृतीपासून स्वतःला बाजूला करण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे आसक्ती विचारानं टाकेल. इथं विचाराचं ज्ञानक्षेत्र हे विचाराचं आहे. म्हणून एखादा भक्तियोगाचा म्हणेल मी भगवंताचा आहे, भगवंत माझे आहेत, आणि अशी आत्मीयता भगवंताशी ठेवून उपासनेद्वारे, नामाच्याद्वारे तो स्वतःला त्यापासून, प्रकृतीपासून बाजूला करेल. मी प्रकृतीचा नाही, मी भगवंताचा आहे असं समजून भक्तियोगातला एखादा उच्च दर्जाचा साधक काय करेल तर त्या प्रकृतीपासून म्हणजे जगापासून स्वतःची फारकत करून घेईल.
जगातली आसक्ती काढून घेईल, देहातली आसक्ती काढून घेईल. आणि एखादा कर्मयोगाचा जर साधक असेल तर आपलं प्राप्त शरीर जे आहे हे मला संसारानं प्रकृतीनं दिलेलं आहे, मान्य. हे शरीर मला प्रकृतीनं बहाल केलेलं आहे. आता प्रकृतीचं आहे मग मी माझं कसं म्हणणार? मग प्रकृतीचं आहे तर प्रकृतीसाठी मी वापरेन, म्हणजे संसाराच्या सेवेसाठी माझं शरीर मी वापरेन, याला कर्मयोग म्हणायचा. मग एखादा कर्मयोगाचा साधक जो असेल तर तो काय करेल? प्रकृतीपासून बाजूला होण्यासाठी तर ती प्रकृती म्हणजे संसार, या संसारानं मला दिलेलं जन्माला घातलंय, त्यामुळं माझं स्वतःचं काय नाही, सगळं आहे ते संसाराचं आहे. त्यामुळे मी माझी सेवा संसारासाठी देणार, माझं काही नाही. तिन्ही प्रकारचे साधक प्रकृतीपासून, जगापासून, देहासक्ती, जगाची आसक्ती, जगसत्यत्वाची भ्रांती आणि कर्तृत्व वृत्तीच्या भ्रांतीमधून हळूहळू बाहेर पडायला सुरुवात होते. म्हणजे ज्ञानयोगाचा साधक हा जगसत्यत्वाच्या भ्रांतीतून बाहेर पडेल. हा भक्तियोगाचा साधक आहे ते देह सत्यत्वाच्या भ्रांतीतून बाहेर पडेल. हा कर्मयोगाचा साधक आहे हा कर्तृत्व भोक्तृत्वाच्या भ्रांतीतून बाहेर पडेल. विचार फक्त आहेत, बाकी काही करावं लागत नाही. सगळ्यांनी तोच विचार केला, ज्ञानयोग विवेक वापरला आणि बरोबर त्यातून म्हणला ही आसक्ती टाकलीच पाहिजे, हे मिथ्याच आहे, याला खरेपणा देण्याचा अर्थ नाही, म्हणून बाहेर पडला. दुसरा म्हणतोय असं ना, खरं दिसतंय ना, पण मी कोणाचा आहे? भगवंताचा आहे, आणि भगवंत माझे आहेत, त्यामुळं हे माझं शरीर हे माझं नाही अशी देहासक्ती तो टाकून देहसत्यत्वाच्या भ्रांतीतून बाहेर पडेल. आणि तिसरा साधक कर्मयोगाचा आहे, तोही मोक्षापर्यंतच पोहोचणार आहे. तो आपली चित्तशुद्धी होईल आणि निष्काम कर्मेच्या द्वारे निष्कर्म सिद्धीला प्राप्त होईल. कसं? तर हा संसार माझा नाही, संसारानं मला काहीतरी सगळं दिलेलं आहे, मी ऋणात आहे त्याच्या, त्यामुळे मलाही संसाराकडून काय अपेक्षा ठेवणार नाही. जे आहे ते सगळं संसाराचं, म्हणून संसाराला देईल आणि तोही रिकामा होईल. तिघांना रिकाम होणं आणि स्वतंत्र होणं यामध्ये अभिप्रेत आहे. म्हणजे या अविद्येच्या निद्रेतून आणि या सगळ्या भ्रांतीतून बाहेर पडण्याचे हे एकमेव मार्ग आपल्याला शास्त्र सांगतात. म्हणून शास्त्रानं सुचवले जे आहेत ते शरीर मी नाही, माझं नाही, माझ्यासाठी नाही, तीन गोष्टीचं सतत चिंतन आपण करण्यात ठेवलं पाहिजे. मी नाही शरीर हे फिक्स, माझं नाही शरीर हे फिक्स, आणि माझ्यासाठी नाही, मी नाही, कारण ते सारखं बदलतं. आणि माझ्यातला मी जो आहे तो सतत माझ्याबरोबर आहे, तो बदलतच नाही. लहानपणी मी होतो आणि माझं शरीरही होतं. मी जेव्हा तारुण्यामध्ये आलो तर शरीर तरुण झालं आणि मी तसाच आहे. मी जो बोलणारा लहानपणी बोलणारा होतो ना, मी तसाच आहे. शेवटी शरीर माझं वृद्ध झालं, पण वृद्ध शरीर झालं, पण मी तसाच आहे. म्हणून मी शरीर नाही, कारण सारखं हे शरीर बदलतं आणि मी तसाच आहे. यावरून आपल्या लक्षात येतं हे शरीर माझं नाही. माझं नाही का? जे माझं असतं ना त्याच्यावर माझा अधिकार चालतो. हा तर्क आपण लढवला पाहिजे. जर शरीर माझं असतं तर माझ्यावर तर्क चालला असताना, माझं शरीर आहे नाही यावरून माझा त्याच्यावरती नियंत्रण राहत नाही. मी काही नियंत्रण करू शकत नाही. शरीरातल्या घडणाऱ्या घडामोडी, त्याला असलेले 6 विकार, ह्या विकारांना मी पायबंद घालू शकत नाही. या शरीराला मी राखू शकत नाही. अवतारी पुरुषांची, संतांची शरीरसुद्धा राहिली नाहीत. मग माझं शरीर माझं म्हणून कसं राहील? म्हणून शरीर माझं नाही, कारण माझं त्याच्यावरती नियंत्रण नाही. आणि शरीर माझ्यासाठी नाही. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, एखादी गोष्ट प्राप्त झाल्यावर ती परत प्राप्त करावी, काहीतरी मिळवावं अशी इच्छा राहिली तर समजायचं अजून ते माझं झालेलं नाही. हा मुद्दा चिंतनाचा आहे बरं का. जे मिळाल्यावर दुसरं काय मिळवूसं वाटत नाही ते आपलं खरं रूप आहे. मग माझ्यासाठी जर शरीर मी म्हटलं, तर मला प्राप्त झालंय जर मी म्हटलं, तर मला परत काय मिळवायची इच्छा राहिली नको पाहिजे. यावरून शरीरानं मी पूर्णत्वाला पोचत नाही. शरीर ही माझी पूर्णत्वाची खूण नाही. प्रपंच हा मला पूर्णत्व देत नाही. हा सगळा उणेपणा जर काढायचा असेल तर मला या चिंतनातून जावं लागेल की हे सगळं माझं नाही, कारण प्राप्त झाल्यावर मला आणखीन काहीतरी मिळवावं असं वाटतं शरीराच्या द्वारे. त्यामुळे मी नाही, माझंच नाही आणि माझ्यासाठी नाही असं समजावं आणि स्वतःचा उद्धार करून घ्यावा. मूळ श्लोक तसा आहे, उद्धेरद आत्मनात्मानम न आत्मानम अवसादयेतो. आपला अधपात आपणच करून घेतो. आणि उद्धार करून घ्यायचा असेल तर
मी शरीर नाही, शरीर माझं नाही, आणि जगामधलीची सत्यत्वाची भ्रांती, माझ्या कर्तृत्वाची भ्रांती मी टाकून देणं म्हणजेच मी माझा उद्धार करणं आहे. म्हणजे उद्धार करण्याचं एक शास्त्र सांगितलं आहे. म्हणून आपला उद्धार व्हावा ही आपली इच्छा तरी असायला पाहिजे. शास्त्र सांगतंय मुळात इच्छा तरी असायला पाहिजे, किमान इच्छा असू दे माझा उद्धार व्हावा. बऱ्याच जणांची इच्छाच नसते. उद्धार कोणत्या दृष्टीचा? या आत्मकल्याणाचा. हा आत्मकल्याण माझं व्हावं असे किती जण इच्छा ठेवत असतील. प्रयत्न राहू दे, प्रयत्न करत नाही, पण इच्छा किती ठेवता? इच्छा पण ठेवत नाहीत बरेच. हजारो लाखो लोक जे आहेत ते त्याची इच्छा ठेवत नाहीत, कारण सगळ्यात मोठा अधिकार अगोदरच भगवंताने आपल्याला दिलेला आहे. मनुष्याचं शरीर दिलं, हे सगळ्यात मोठा अधिकार दिलेला आहे. आणि त्या अधिकाराचा वापर जर आपण केला नाही तर आपणच आपले शत्रू ठरू आणि आपणच आपला अधपात होण्याची शक्यता आहे. म्हणून आपण संसाराशी संबंध ठेवल्यामुळे आपण आपलं शत्रू झालो. आणि आता विचार करावा, संसारात आलोय, हे शरीर धारण केलेलं आहे, जन्ममृत्यूच्या स्वप्नातनं बरोबर मी आता बाहेर पडणं मला गरजेचं आहे. मग आता पडायचं असेल तर जागं होणं हा त्याच्यावरचा उपाय आहे ना. स्वप्न जर दुःस्वप्न आहे, वाईट स्वप्न आहे, तर वाईट स्वप्नावर दुसरा उपाय कोणता नाही, फक्त जागृती हाच त्याच्यावरला उपाय आहे असं माऊली बोलतात. म्हणून आपण काय करावं? जागं होण्याचा प्रयत्न करावा. जागं होणारा कोणतरी भेटे या आशेवर तरी राहावं, आणि तो भेटावा अशी तळमळ पण ठेवावी. ह्या तळमळीने सुद्धा तो भेटे की जो उद्धार करणारा आहे, किंवा कारण माझी इच्छा पूर्ण झाली, तळमळ पूर्ण झाली. आणि शरीर ती मुमुक्षत्व, आणि हे जर मुमुक्षत्व असेल आणि तळमळ जरा म्हणतात, मुमुक्षत्वालाच तळमळ म्हणायची, आणि त्यातच जर असा कोणतरी भेटला सद्गुरू तर निश्चितपणे आपला उद्धार होईल. पण त्याला आपली पूर्वतयारी आहे. मनुष्यत्व मला मिळालेलं आहे, आणि मनुष्यत्वातून मुमुक्षत्व सुद्धा जर प्राप्त जर झालं तर हा अधिकारपद मिळायला अवघड जाणार नाही, आपला उद्धार व्हायला वेळ लागणार नाही. पण दोन गोष्टी, एक माझ्याकडे आहेच मनुष्यत्व, एक मिळवायचं आहे ते मुमुक्षत्व आहे. कुणी मिळवायचं? सद्गुरूंनी, संतांनी, शास्त्रांनी मला मुमुक्षत्व द्यायचं का? नाही. तर मीच मला ह्या निद्रेतून, मला ह्या व्यामोहाच्या स्टेजेवरून हे अंतरून झाडायला पाहिजे. झाडणं म्हणजे या 3 भ्रांती आहेत, किमान त्या 3 भ्रांतीतून बाहेर पडायला पाहिजे, म्हणजे अंतरून झाडल्यासारखं होईल. अंतरून झाडलं की जाग येईल. कोणती? बळीयानं, म्हणजे बलवान असलेल्या अविद्येनं मी त्या अविद्येच्या निद्रेमध्ये पडून आहे, आणि म्हणून मी स्वप्न भोगत आहे. मला हे स्वप्न नको आहे ना, तर मला जागच व्हायला पाहिजे. स्वप्नात मी भिकारी होऊन भीक मागतो. आता माझं, मी राजा मूळचा आहे, मी श्रीमंत आहे, मी उद्योगपती आहे, पण भीक कसा मागतो? आता हे भिकारडं पण जर जायचं असेल तर मला माझं खरं रूप कळायला, म्हणजे मी उद्योगपती श्रीमंत माणूस आहे हे कळायसाठी मला जागच व्हावं लागेल. आणि जागृती करण्याला, जागृतीची इच्छा ठेवणं म्हणजे स्वतःच्या उद्धारासाठी प्रयत्न करणं आहे. म्हणून इथं उद्धार करण्यासाठी सांगितलंय की उद्धारासाठी कोणत्याही योग्यतेची गरज नाही, म्हणून आपणच आपले बंधू आहोत. माझं स्वरूप सांगायला माझ्या जवळ असणारं स्वरूप आहे, फक्त ते बोटांना दाखवणारे भेटतील, पण आतला जो शोध आहे तो शोध मलाच करावा लागेल ना, का दुसरे येऊन करतील? करणार नाही. पण सद्गुरू असतील, भगवंत साक्षात असतील, ते सुद्धा ज्ञान देत नाही. संत नामदेवरायांना सुद्धा विठू माऊलींनी सांगितलं, तू तुझ्या गुरूंच्याकडे जा. वास्तविक एवढे विठू माऊली प्रसन्न होत्या ना त्यांच्यावर, त्यांचा हातचा नैवेद्य जेवत होत्या विठू माऊली, तरी सुद्धा मी ज्ञान देणार नाही म्हटले, कारण मी ज्ञान देत नाही. ज्ञान तुझ्याजवळच आहेस, तूच ज्ञानरूप आहेस, पण तू ज्ञानरूप आहेस हे दाखवणारा सद्गुरूच लागतो. तिथं देवाचा उपयोग होत नाही. आणि म्हणून विसोबा खेचरांच्या द्वारे त्यांना ज्ञान कुठं असतं त्या ज्ञानाची ओळख झाली. ज्ञान दिलं नाही, ज्ञान कोण देत नाही. आपण विचार केला ना, दत्तात्रेयांचे एकादश स्कंदामध्ये, भागवताच्या एकादश स्कंदामध्ये भगवान दत्तात्रेयांचे 24 गुरु आहेत, त्यांनी केले म्हणून सांगितलेलं आहे. अवधूतांचे 24 गुरु आहेत, आणि 24 गुरुपैकी जवळजवळ जे सगळे गुरु आहेत ते निसर्गातले सगळे घटकच आहेत. पृथ्वी गुरु, अजगर गुरु, साप गुरु, किंवा एखादी कुमारी आहे ती कुमारी, वेश्या गुरु, असे सगळे गुरु केलेले आहेत. म्हणजे ते म्हणतात मी शिकलो म्हणतात, मला शिकवलं म्हणत नाही. हा मुद्दा कायम
शिष्यानी सत्शिष्याने लक्षात ठेवावा. सद्गुरू ज्ञान देत नाहीत, ज्ञानाची ओळख करून देतात. आणि ते माझं स्वरूप आहे म्हणून माझ्याजवळ आहे, म्हणून मी मूळचा श्रीमंत आहे. फक्त मी श्रीमंत आहे, तुझ्याजवळ जड जवाहीर आहेत, हे सगळं रत्न आहे, हे दाखवणारा फक्त कोणतरी लागतो रत्न पारखी. आणि एवढंच काम संत, श्रीगुरु किंवा शास्त्र करतं. अन्य त्यांचा रोल या ज्ञानामध्ये काही नसतो. म्हणून अवधूत सुद्धा म्हणतात, मी यांच्याकडून शिकलो, यांनी मला शिकवलं, असा शब्दप्रयोग भागवतामध्ये वापरलेला नाही. शेवटी भगवद्गीता संपताना सुद्धा भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, तुला ज्ञान झालं का असा प्रश्न विचारलेला नाही, तुझा मोह गेला काय असा प्रश्न विचारलेला आहे. मोह घालवण्याचं काम सद्गुरू करतील, पण ज्ञान हे मूळचंच आहे, तो कुणाला कोण आणून देऊ शकत नाही. म्हणजे माझा उद्धार मीच करायचा आहे, माझा अध्यापात मीच करायचा आहे, असा या श्लोकातून अर्थ निघतो. त्यामुळे सद्गुरू फक्त मार्गदर्शन करणारे असू शकतात, ते ज्ञान देत नाहीत, तर ज्ञानाची वाट दाखवतात. आणि म्हणून आपण त्या ज्ञानाच्या वाटेने जाणं म्हणजे आपल्याला मात्र मग इतर गोष्टीची आपण तयार आहोत म्हणजे कोणती फार मोठी पात्रता आपल्याकडे आहे, ती म्हणजे मनुष्यत्व आपल्याकडे आहे. दुर्लभ असणारं शरीर जे आहे मनुष्याचं, ते शरीर ही फार मोठी पात्रता आहे. आणि त्याला दुर्लभ शब्द आचार्याने वापरलाय. कारण काय, तो सहसा प्राप्त होत नाही. किंवा इतर ज्या योनी आहेत ना, 84 लक्ष योनी आहेत, त्यातल्या कुठल्या तरी योनीत मी गेलो असतो तर मला ही पात्रता मिळालीच नसती. इच्छा असून करायचं काय, नुसती इच्छा काही कामाची नाही, तर मनुष्यत्वही लागतं. ते मनुष्यत्व माझ्याकडं आहे, फक्त मुमुक्षत्व आणावं लागतं. जर मुमुक्षत्व आणलं तर त्याद्वारे हळूहळू सद्गुरूंच्या या कृपा कटाक्षानं, किंवा मुमुक्षत्व असेल तर कृपा होईल, तर उद्धार करायला ते समर्थ आहेत. अन्यथा मी माझा उद्धार होत असताना जो माझा उद्धार झाला नाही, त्याला अडचण कोण असेल, खरा प्रतिबंध कोण असेल, तर मी स्वतः. दुसरं कोणीही आपल्याला प्रतिबंध करत नाही. म्हणजे आपल्या हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची या तुकोबा म्हणतात. आपल्या हिता जो असे जागता, माझ्या हिताला मीच जागा असायला पाहिजे. ते म्हणतात काय, सद्गुरू जर तुला भेटतील तर तुझं हित करतील, नाही म्हणले. आपल्या हिताला आपणच जागा पाहिजे. म्हणजे आपल्या उद्धारासाठी आपणच तयार असलो पाहिजे. आपल्या अध्यापातासाठी जर करून घ्यायचं असेल तर उद्धाराची वाट सोडावी, आपोआप अध्यापाताला सुरुवात होते. म्हणजे मीच माझा बंधू ठरायची ऐवजी मीच माझा शत्रू ठरू शकतो. आत्मेव ही आत्मनो बंधू, आत्मेव रिपू आत्मना. रिपू म्हणजे शत्रू आणि बंधू म्हणजे मित्र. सखा करून घ्यायचं असेल माझा मला, तर माझंच माझ्यावर प्रेम असायला पाहिजे. म्हणजे माझ्या आत्म्यावर माझं प्रेम असायला पाहिजे, स्ववर प्रेम असायला पाहिजे ना. जगावर प्रेम असून करायचं काय, जगाच्या प्रेमामुळंच माझं स्ववरचं प्रेम गेलेलं आहे, म्हणून माझा उद्धार होत नाही. हा मूळ मुद्दा इकडे अगोदरच वापरला. पण प्रकृतीला मी स्वतःला जोडून घेतल्यामुळं माझं स्वशी जोडणं राहूनच गेलं. प्रकृतीच्या अनुसंधानामध्ये आणि निधिध्यासनामध्ये राहिल्यामुळं, संसाराच्या विचारामध्ये मी राहिल्यामुळं माझा आत्मविचार मागाच पडलेला आहे. म्हणून मी माझा उद्धार करून घेतला नाही. असे किती जन्म गेले असतील, खूप जन्म गेले असतील, की ज्यामुळं मी माझ्या उद्धाराला पारखा झालो. म्हणून माऊली म्हणतात की झोप जी आहे ती रोजची झोप माझी काही तासाची असते. 7-8 तास झोपतो. भले 7-8 तासामध्ये भिकाऱ्याचं जरी स्वप्न पडलं असू दे म्हणतो आपण. अरे पण ही जी व्यामोहाची जी सेजेवरती ही अविद्येची निद्रा जी आहे ती अनंत जन्माची आहे. आणि अनंत जन्माची निद्रा आहे. आणि स्वप्न किती पडणार आहे वाईट, जन्म मृत्यूचं स्वप्न पडणार आहे. हा फार मोठा तोटा आहे त्या स्वप्नाचा. आमच्या स्वप्न असतात ना, भिकारी जाऊन मी रोजच्या निद्रेतली हे एक वेळा ठीक आहे, मी 15 मिनिटं अर्धा तास झोपेत भिकारी झालो, होते तिकडे. पण किती जन्म मी जन्म मृत्यूचे हे सोहळे भोगतो. म्हणूनच तुका म्हणतात किती वेळा जन्म यावे किती व्हावे फजिती होणं म्हणजे सतत या निद्रेतून जागं न होणं आणि आपल्या उद्धाराचा विचार न करणं ही स्वतःची फजिती करून घेणार आहे. आणि स्वतःचा उद्धार स्वतःच करण्यासाठी आपण पात्र आहोत हे समजलं तर आपलाच अडसर त्यामध्ये होता माझ्या विचाराचा. म्हणून मी माझं कल्याण का करून घेत नाही, तर
माझा विचाराचा अडसर त्यामध्ये आहे. गोंदवलेकर महाराज सुद्धा म्हणतात आपण नामाला बसलो तर नामात येणाऱ्या अडथळ्यामध्ये मुख्य अडथळा कोणता असेल तर आपण स्वतः असतो. आपण जगाला दोष देतो, ह्यामुळं माझं नाम होत नाही, त्यांच्यामुळं माझं नाम होत नाही, हा सगळा चुकीचा समज असतो. सबबी सांगण्यातला प्रकार आहे. पण खरी गोष्ट आहे ना, मीच नाम घेत नाही म्हणून नाम होत नाही माझ्याकडून, नाम घ्यायची तळमळ माझ्याकडं नाही म्हणून माझं नाम व्यवस्थित होत नाही, म्हणून माझा अनुसंधान चुकीच्या ठिकाणी आहे म्हणून माझं भगवंताच्या ठिकाणी नामाच्या ठिकाणी अनुसंधान राहत नाही. मग नामानुसंधान जर राहायचं असेल तर जगानुसंधान सोडावं लागेल, नातलगांचं अनुसंधान सोडावं लागेल, किंवा जड वस्तूंचं अनुसंधान संसाराचं सोडावं लागेल. त्याशिवाय म्हणजे मग अडचण कुणाची आहे? स्वतःची. माझा अनुसंधान चुकीच्या ठिकाणी आहे, मग सोडायला पाहिजे कुणी? गुरुनी काय भगवंतानी काय त्या नामाने येऊन? आपणच ते करायला पाहिजे. म्हणून काहीतरी होईल, जेवण कोणतरी देईल, मग आपल्याला भूक तरी पाहिजे ना. खरी गोष्ट ती आहे, भूकच नाही. मला पाणी देणारे, लोटाभरून पाणी देणारे आहेत, पण तेवढी पुरेशी तहानच मला लागलेली नाही. म्हणून मला तहान नाही, ही माझी अडचण आहे. पाण्याचा दोष नाही, पाण्याच्या ठिकाणाचा दोष नाही. पाणी कोणत्या ठिकाणी आहे याला महत्त्वच नाही, पाणी आहेच. मला ताण नाही, आणि मला ताण नाही म्हणून माझा उद्धार, मला पाणी पाजायचं काम कोण करणार आहे? काल एक उत्तम उदाहरण आपण मागच्या चिंतनामध्ये घेतलंयच. पण पिपाणी वाजवायला बाप शिकवतो त्याला, पोरग्याला. तो म्हणतो मी शिकणारच नाही, त्याची इच्छाच नाही, शिकणार नाही. तो म्हणतो तुला कसा शिकत नाही बघून त्याला पाडून त्याच्या छातीवर बसून त्याच्या तोंडात पिपाणी घालतो आणि मी तुला शिकवणार म्हणतोय. तुम्ही म्हणता पिपाणी घातली हो, पण फुंकणार कोण? मीच ना. मी नाही फुंकलं तर पिपाणी वाजलीच कशी? हा मुद्दा फार महत्वाचा आहे. मीच नाही केलं ना तर माझा उद्धार होणार नाही. आणि म्हणून इथं म्हणतात जेवण कोणतरी देईल, पण भूक ही स्वतःला असली पाहिजे, स्वतःलाच ती तातडी असायला पाहिजे. म्हणून तुकोबा म्हणतात करावी तातडी परमार्थाची. तातडी म्हणजे अहर्निशी सदा परमार्थ करावा म्हणतात, ते तातडीनं परमार्थ करावा. गुरु संत शास्त्र यांचा उपदेश आहे ना, तो पुढे जाऊन आपण अधिकार संपन्न झाल्यावर त्याचा उपयोग आपल्याला होतो. आणि आपण कुठल्या भ्रमामध्ये राहिलोय? माझं सद्गुरू माझं भलं करतील, मी काय करणार नाही, माझ्याकडून काही होणार नाही, ते करायचं ते माझ्या सद्गुरूंनी करावं. मी ज्या भगवंताचं नाम घेतो त्या भगवंतानं मला या संकटातून बाहेर काढावं. पण भगवंत काढणार नाहीत, त्यासाठी स्वतंत्र प्रयत्न मला करावे लागतील. म्हणून स्वतःचा उद्धार स्वतःच करणं म्हणजे स्वतःतले दोष हळूहळू काढून टाकण्यास सुरुवात करावी, म्हणजे उद्धाराला सुरुवात होतं. किमान स्वतःमध्ये दोष आहेत हे तरी स्वीकारणं, एवढ्यासाठी सुद्धा मोठे पण लागतं. काढून टाकायची प्रक्रिया दुसरा टप्पा आहे. पहिला टप्पा आहे की स्वतः मी दोषी आहे. जगातले सगळे जन्माला येणारे दोषी असतात, स्वीकारणारे फार कमी आणि दोष काढणारे अगदी विरळा. हे 3 टप्प्यावर प्रश्न आहे. जगातले सगळे दोषी असतात, म्हणजे जन्माला येणारा सगळे प्राणी दोषी असतातच. ते दोष चुका सगळ्यांच्याकडून घडत असतात. पण माझ्याकडे दोष आहेत हे स्वीकारणारा एखादा काहीतरीच माणसं असतात, आणि त्यातला एखादा असतो की मी दोष काढायला चालू केलं. त्यासाठी गुरु लागत नाहीत, दोष काढायला शास्त्र लागत नाहीत. शास्त्रानं सांगितलं तू दोषी आहेस आणि दोष काढण्याचे उपाय सुचवले. आता उपाय कुणी करायचे सांगा बघू? काल आपण म्हटलं डॉक्टरांनी निदान केलं, औषध दिलं. औषध खाण्याची जबाबदारी कुणाची आहे? पथ्य पाळायची जबाबदारी कुणाची आहे? की ज्या आहे तो पेशंटची आहे ना, म्हणजे उद्धार करून घ्यायची जबाबदारी कुणाची आहे? त्या साधकाची आहे, सद्गुरूंची किंवा शास्त्राची नाही. म्हणून आपणच आपलं गुरु व्हावं. सगळ्यात मोठा गुरु कोण असेल तर आपण स्वतः आपला गुरु असतो, सगळ्यात मोठा. कारण सद्गुरूंनी दिलेल्या आचरणाचा किंवा उपदेशाचा वापर मला स्वतः करायचा आहे ना, मग मलाच माझं मार्गदर्शन उपयोगाचं पडणार आहे. त्या ठिकाणी शास्त्र सद्गुरू हे थोडेसे दूर राहतील. म्हणून इथं वर्णन करतंय की स्वच्छ अस्तित्वावर सतत लक्ष ठेवणं हे उद्धार करून घेणं आहे. आपलंच अस्तित्व मला जाणवलं पाहिजे, सतरूपानं मी सतत आहे याची जाणीव असली पाहिजे. मी चिदरूपानं ज्ञानाचा खजिना आहे हे मला जाणवलं पाहिजे. आणि मीच
सुखाचा ठेवा आहे, जी सुखरूपता आहे ती माझ्याकडे आहे. म्हणजे चिद प्रकाशाला म्हणतात, तो प्रकाश ते सुख आपणच आहोत. अमृतानुभवामध्ये वर्णन केलेलं आहे की हे सद आणि चिद आणि आनंद रूप जे आहे ती सत्ता, सुख आणि प्रकाश या तिन्ही गोष्टी माझ्याजवळच आहेत. त्याला वर्णन जरा माऊलींनी शब्द वेगळे वापरलेत, पण ते सदचिद आनंद रूप आहे. असली बाते प्रिय रूपाने मला त्या अनुभवाला जाणवायला येतं. म्हणून माझी अधोगती करायची असेल तर ते सोडून देहभावावर येऊन आसक्तीत अडकणं म्हणजे माझी अधोगती करणं, आणि देहभाव टाकणं आणि आत्मभावाकडे येणं म्हणजे मी माझा उद्धार करणं आहे. विभीषणाची आणि हनुमंतांची जेव्हा भेट झाली तेव्हा विभीषण श्रीराम जय राम जय जय राम अशा नामामध्ये होते. हनुमंतांना आश्चर्य वाटलं, लंकेमध्ये राक्षसांच्या राज्यामध्ये असाही कोणतरी सत्पुरुष असतो याचं त्यांना नवल वाटलं. आणि जेव्हा विभीषणाला भेटलेच हनुमंत तेव्हा म्हटले, तू माझा बंधू आहेस. ते म्हणले, असं कसं बंधू होईल, रावण तरी माझा बंधू आहे. नाही म्हणले, तू माझा बंधू आहेस कारण आपण एकाच जातीचे आहोत. का तर मी श्रीराम जय राम जय जय राम म्हणतो, मी राम भक्त आहे, तसा तूही राम भक्त आहे. तू रावणाचा बंधू ठरू शकत नाहीस कारण तू रावणासारखा नाहीस. म्हणून बंधुत्वाचं नातं हे रक्तावरून ठरत नाही, तर त्या असणाऱ्या साधनेवरून ठरत असतं, असा विचार त्यामध्ये आहे. म्हणून हनुमंत त्याला म्हणतात, तू माझा बंधू आहेस. आणि खरा बंधू तोच असतो की जो माझा हितकर्ता आहे. म्हणून माझा बंधू कोण, मीच आहे. मग सोयरे हे काय आहेत, सगळे सोयरे बंधनात टाकणारे, त्या मला बंधनात काढणारे आहेत, ते माझे बंधू होऊ शकत नाहीत, ते माझे नातलग नाहीत. आणि म्हणून ते शत्रू आहे, पण ते शत्रू म्हणायचे नाहीत. फक्त व्यवहारात त्यांना म्हणता येत नाही की तुम्ही माझे शत्रू आहात. कारण जे बंधनामध्ये परत बंधनांना आणखीन अडकून टाकतात ते शत्रू नव्हे तर काय, जे सोडवण्यासाठी काही प्रयत्न करत नाहीत. प्रयत्न करायचा राहू दे सोडवायचा, की ते अधिक बंधनामध्ये टाकण्यासाठी मला प्रयत्न करत असतात. मग त्यांना मी माझं मित्र आणि बंधू म्हणणं हा माझाच घात आहे असं सांगितलेलं आहे. म्हणून मला संत सोडवतात, सद्गुरू सोडवतात, ते माझे नातलग आहेत, ते माझे मित्र आहेत. आणि ते तुकोबांचा अभंगच आहे, ते माझे सज्जन सोयरे सांगाती पाय आठवती विठोबाचे. माझे मित्र कोण, माझे सोयरे कोण, जे विठ्ठलाचं पाय आठवतात ते माझे मित्र आहेत. असा जर आपण रूल लावून ठेवला आपल्या बाबतीमध्ये तर सगळे जेवढे आहेत ते बाजूला पडायला चालू होतील. आणि जे जे खरे माझे हितकर्ते आहेत ते मला दिसायला लागतील, त्यांची संगती मला येईल. आणि मग माझ्या उद्धाराचा प्रश्न माझ्यासमोर निर्माणच होणार नाही, आपोआप उद्धाराला सुरुवात होईल. त्यामुळे गुरु संत भगवंत आपल्याला दया दाखवतात, पण आपणच आपल्यावर दया दाखवत नाही. म्हणून आपण आपल्या सुखाला पारखे झालो. ते दाखवतात मात्र, कारण ते दयाळूच आहे तो, पण माझीच माझ्यावर दया नाही. माझीच माझ्यावर दया असते तर या बंधनातून सोडवण्यासाठी मी स्वतः प्रयत्न केले असते ना, का मी माझा अधपात करून घेतला असता. हा मुद्दा, अधपात करणं म्हणजे काय करणं, जन्म मरणाचे सोहळे भोगणे, जन्म मरणाचं स्वप्नाचा अनुभव घेणं. म्हणून ह्या व्यामोहाच्या सेजेवरून उठलं पाहिजे. आणि बळी असणारी जी अविद्या जी आहे ती जी मला निद्रेत अनेक जन्म टाकलेले आहेत आणि दुःखाचं आणि संसाराचं स्वप्न, जन्ममृत्यूचं स्वप्न दाखवते, त्याच्यापासून या लौकिकाचा संग टाकणं फार गरजेचं आहे. जेव्हा लौकिकाचा संग टाकला जातो तेव्हा उद्धार होतो. आणि लौकिकात रमल्यामुळे आपली अधोगती होते. म्हणजे आपली अधोगती आपण करून घ्यायची, की आपण आपला उद्धार करून घ्यायचा, याचं वर्णन माऊली या एका ओवीमध्ये करतात. आजही आपण 68व्या ओवीच्या पुढे गेलो नाही, कारण मुख्य ओवी आहे आणि आपल्या साधनेच्या संदर्भातली आहे. जी भ्रांती असते ना, ह्या वेगळ्या भ्रांत्या तरी आहेतच, पारमार्थिक भ्रांत्या आपल्या भरपूर आहेत, की असं केल्यामुळं, असे प्रदक्षिणा घातल्यामुळं, अशा प्रकारचा जप केल्यामुळं माझा उद्धार होणार आहे. हे जे नाही त्यासुद्धा बऱ्याचशा भ्रांती आहेत, कदाचित चुकीचे समज आपले असण्याची शक्यता आहे. गीतेला, ज्ञानेश्वरीला, संतांना आपण विचारला पाहिजे की उद्धाराचे मार्ग नेमके काय आहेत. श्रीगुरूंना विचारलं पाहिजे की माझ्या उद्धाराचा नेमका मार्ग काय आहे. हे नको त्या भ्रमात पडून मी माझ्याच उद्धाराला मी पारखा होण्याची शक्यता असते. म्हणून फार सुंदर असा श्लोक यामध्ये वापरलेला आहे. पुढे म्हणतात की कधीतरी आपल्याला जाग येईल.
पाठी अवसात एचे हो तैते अवघेची होय वावो ऐसा उपजे नित्य सद्भाव तो आपणची. नंतर गुरुकृपेने स्वरूपाविषयी एकदम जागृती जेव्हा येते तेव्हा ते पूर्वचे जे स्वप्न मिथ्या आहे असं त्या सर्व काळ यथार्थ ज्ञान उत्पन्न होतं. आणि ते ज्ञान देखील आपल्याच ठिकाणी आपल्याला होतं. म्हणजे सद्गुरू आणून काही देत नाहीत हे आपल्याला कळायला लागतं. देवानं मला आणून काय दिलं नाही तर ते माझं स्वरूपच आहे मला कळलं. केव्हा अवसात येचे हो अकस्मात जाग येते तेव्हा. आता ही अकस्मात जाग येण्यासाठी लागणारी जी तप आहे किंवा काही साधना आहे त्या साधनाशास्त्रानं केलेल्या कराव्यात. म्हणजे प्रयत्न करावेत आणि प्रयत्नानं सद्गुरूंच्या संतांच्या भगवंताच्या कृपेची आपण वाट पाहावी असा हा श्लोक सांगणार आहे. त्या ओव्याही तशा सांगतात. वेळ झालेली आपल्याला थांबावं लागतं. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.